कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित, पाणीपट्टी भरण्याचे अभियंता गुरव यांचे आवाहन, तर 13 गावांची तब्बल 2.25 कोटींची थकबाकी। ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल प्रादेशिक योजनेचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा खंडित केल्याने दुधोंडीसह पलूस तालुक्यातील 13 गावे आणि वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागरिक, विशेषतः महिला वर्गाला पिण्याचं पाणी मिळण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गेल्या 15 दिवसांपूर्वी महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा आठवडाभर बंद होता। थकीत बिलातील काही रक्कम भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला। मात्र नवीन वर्षाच्या तोंडावर पुन्हा वीज पुरवठा खंडित केल्याने 2 ते 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कुंडल प्रादेशिक योजना फार जुनी आहे आणि या योजनेवर पलूस तालुक्यातील जवळपास 13 गावे आणि वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतोय आणि ही योजना जुनी असल्याने मध्यंतरी या योजनेच्या वीज बिलाची रक्कम जवळपास 2.25 कोटींच्या दरम्यान आहे। एवढी मोठी रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याने प्रत्येक गावाकडून वसुली झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम महावितरणाला भरणे गरजेचे असताना वसुली नसल्याने रक्कम भरली नाही। त्यामुळे महावितरणाकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातोय। त्यामुळे या योजनेवर असणाऱ्या सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। नमस्ते, मी अभिजित गुरव, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती पलूस। सद्यस्थितीत आपल्या या उपविभागाकडे कार्यरत असणारी कुंडल प्रादेशिक योजना ही गेल्या शुक्रवारपासून थकबाका अभावी MSEBनं सदर योजनेचं वीज कनेक्शन तोडलेलं आहे। तर या वीज कनेक्शन तोडल्यामुळे अंदाजे आता या आपल्या उपविभागाकडे कुंडल प्रादेशिक योजनेची MSEB विभागाची 2.25 कोटी रुपयाची थकबाकी शिल्लक आहे। त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने आपले कनेक्शन तोडलेले आहे। सदर कनेक्शन तोडल्यामुळे पलूससह 12 गावातील पाणी पुरवठा बंद राहिलेला आहे। तर माझं या न्यूज चॅनल तर्फे आव्हान आहे कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांनी की सदर बाबा आपली पाणीपट्टी जी काय आहे ती वेळेत भरून कुंडल प्रादेशिक योजना सुरळीत चालण्यास मदत करावी। आपल्या पाणीपट्टी भरण्यामुळे सद्यस्थितीत जे काय पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळं इतर महिला वर्ग असू दे, बऱ्याच लोकांना जे काय ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर ते आपल्या पाणीपट्टी भरल्यामुळं कमी होईल व आपली कुंडल प्रादेशिक योजना ही सुरळीत चालण्यास मदत होईल। तर मी पुनश्च एकदा कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना आवाहन करत आहे की आपली पाणीपट्टी वेळेत भरत जा, जेणेकरून आम्हाला आपला पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।